समान काम समान वेतन या धोरणानुसार राज्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव व विहित मार्गाचा अवलंब करून केलेल्या नियुक्त्या लक्षात घेता या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने कायम वेतन श्रेणीत नियुक्त्या देऊन शासकीय सेवेत कायम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे राज्य सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। सादर आहे आमचे संवाददाता संजय मिरे यांची महाराष्ट्र राज्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची ही ग्राउंड रिपोर्ट। चला तर मग बघूया। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम यशवंत स्टेडियम मध्ये आहे आणि शिक्षक भारती संघटनेतर्फे आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हे सर्व शिक्षक आलेले आहेत आणि यांच्या भरपूर अशा मागण्या आहे। KGBV कर्मचारी 15 वर्षापासून मानधन तत्वावर करतात प्रामाणिक सेवा, आता त्यांना कायम करूनच न्याय हवा, अशा प्रकारचे स्लोगन्स या ठिकाणी लागले आहे। महाराष्ट्रातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, समान वेतन समान काम द्यावं या प्रमुख मागण्या करता म्हणून आज जिथे आमची नजर जाते आहे आमच्या संपूर्ण कारण न्यूजच्या सभोवताल हे सर्व लोक दिसतात आहे। शिक्षक भरती एक दिवसाचे धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेतर्फे आज या ठिकाणी संपूर्ण राज्यातून हे लोक आलेले आहेत आणि बघू शकता आपण की जिथे आमची नजर जाते आहे त्या ठिकाणी हे सर्व लोक आलेत आणि नारे देतात हे लोक। एकच मिशन एकच मिशन काय झालं ना भाऊ। आता माझा विजय असो, थांबा एक मिनिट। सरकारने यांना नोकरीत कायम करावा या मागणी करताय सर्व लोक आहेत। काही या ठिकाणी आंदोलन करे त्यांना विचार, सर कुठून आलात, काय प्रमुख मागण्या आहे, कोणती संघटना ही शिक्षक भारती माननीय आमदार कपिल पाटलांची शासन मान्य संघटना आहे। आम्ही या संघटनेचे सर्व महाराष्ट्र राज्यभर कार्यकर्ते आहोत आणि आमची भूमिका अशी आहे की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातले सर्व कर्मचारी शासनानं जाहिरात काढून त्यांचे लेखी पेपर घेऊन मुलाखत घेऊन त्यांची निवड केलेली, त्यांची शैक्षणिक पात्रतासुद्धा या ठिकाणच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे आहे। जिल्हा परिषद आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांना जर पूर्ण वेतन असेल आणि त्यांची पण शैक्षणिक पात्रता सारखी असेल तर या महाराष्ट्रामध्ये समान कायदा आणि समान न्याय आणि समान वेतन झालं पाहिजे आणि या लोकांना सुद्धा आमच्यासारखं नियमित वेतन सरकारनं दिलं पाहिजे, एवढी आमची रास्त मागणी आहे। या ठिकाणी आपण ज्या मुलींसाठी ह्या शाळा काढल्यात 17 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या मुलींचं बालविवाहाचं प्रमाण सर्वात जास्त होतं ते या शाळांमुळे कमी झालेलं आहे। या मुलींच्या शाळामुळं आज सर्वात जास्त मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण चांगल्या पैकाने पुढे आलेलं आहे। म्हणून माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे की आपण घोषणा करा का न करा, आम्ही त्याची वाट बघणार नाहीत। आम्ही न्यायाच्या मार्गाने इथपर्यंत आलोत। आम्ही आपल्याला आव्हान करू इच्छितो की या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा, नियमित वेतन श्रेणी द्या, अन्यथा आम्हाला 17 वर्षापासून ज्या मुली आमच्याकडे शिकायला आहेत त्या पालकांपर्यंत उद्या जावं लागेल आणि येणाऱ्या काळात या सर्व पालकांना मुलींना आम्हाला रोडवर आणावं लागेल, तो आमचा नाविलाज आहे। नमस्कार, मनीषा नलावडे, पालघर। सर, 17 वर्ष झाले KGBV कर्मचारी मानधन तत्वावर काम करत आहेत। या मानधन तत्वावर काम करताना अगदी निस्वार्थ भावनेने त्यांनी मुलींना शिकवलं आहे, घडवलं आहे। आज आमच्या मुली राज्य आणि देश पातळीवर पोचलेल्या आहेत। विविध क्षेत्रामध्ये संगीत असू दे, क्रीडा असू दे, साहित्य असू दे, या सर्व याच्यामध्ये मुली पोचल्या आहेत, पण आम्हीच मागे राहिलो आहोत। तर ह्या मुलींना पोचवताना आमचं कुठे नुकसान होतंय हे आम्ही कधी पाहिलं नाही, पण आता आम्ही सर्व एकजुटीने एक आलो आहोत आणि ह्या सरकारने आम्हाला शासकीय सेवेत कायम करावं ही एकच मागणी आज आम्ही मागत आहोत। धन्यवाद। क्या कहना चाहती हो आप? सर, मी मुख्याध्यापिका या पदावर कंत्राटी काम करत आहे। आज मी या ठिकाणी 23,300 पेमेंट उचलत आहे आणि माझ्या बाजूला जी जिल्हा परिषद शाळा आहे तिथं माध्यमिकचे जे मुख्याध्यापक आहे ते वेतन श्रेणीवर जवळपास 1 लाख रुपये वेतन उचलत आहे। तर ही आमचे जेव्हा आम्ही कामही समान आहे तेव्हा एवढं समान काम करत असताना आमच्या वेतनामध्ये एवढी विषमता का, असं मी शासनाला विचारू इच्छितो। जेव्हा काम आम्ही समान करतो, आमच्या शाळा आदर्श आहे, आमच्या शाळा ISO आहेत, आमच्या 10वीचा निकाल 100% असतो। जे काम आज शासकीय विद्यालयातील मुख्याध्यापक करतात तेच काम आम्ही करतो, तेव्हा आम्हाला शासनाने न्याय द्यावा आणि आम्हाला वेतन द्यावं। शासनाने न्याय द्यावा आणि वेतन द्यावा अशी यांची ही प्रमुख मागणी या ठिकाणी यांनी केलेली आहे। अजूनही काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय सांगाल सर? या ज्या शाळा आहेत
या शाळा केंद्र शासनाने नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर सुरू केलेल्या आहेत। या शाळांमध्ये जे कर्मचारी आहेत गेल्या 17 वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करत आहेत। या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत महाराष्ट्र राज्य शासनाने कायम करावे या मागणीसाठी आज आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। या कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारचे विद्यार्थी या विविध स्तरावर पाठवलेले, जसे खेळामध्ये असतील, शिक्षणाच्या माध्यमातून, वेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मुली या राज्यस्तरावर केंद्र स्तरावर या आम्ही पुढे नेलेले आहेत। सर मला हे सांगा, जर आपल्या मागण्या पूर्ण मंजूर करण्यात नाही आल्या तर काय रणनीती राहील आपली? नमस्कार, मी पालघर जिल्हा KGB विक्रमगड। आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही हे कंटिन्यू आंदोलन करणार आहेत। मला म्हणायचं आहे सर, नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर ही शाळा ओपन केलेली आहे। ही शाळा संपूर्ण भारतामध्ये 4000 शाळा आहेत सर, आणि आमचं हे मॉडेल 1 आहे। असं पूर्ण देशामध्ये असं कधीच झालं नाही की मॉडेल 1चं मॉडेल 3मध्ये रूपांतर करा किंवा मॉडेल 1चं 2मध्ये करा। मॉडेल 3चं 1 होतं म्हणजे वसतिगृहाचं रूपांतर शाळेमध्ये होतं। म्हणजे एकीकडे आम्ही अनाथ मुली आणि शाळाबाह्य मुली घडवतो आणि त्या घडवल्यानंतर हे आम्हाला सांगतात की 17 वर्षानंतर तुम्ही मॉडेल 3चं रूपांतर करा। आमची मागणी अशीच आहे की आम्हाला सेवेमध्ये कायम करा आणि ज्या शाळाबाह्य मुलींचा जो विकास केलेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत, तर सर्वांना सेवेत कायम करा अशी आमची विनंती राहील। धन्यवाद। सरकारला यांनी विनंती केली आहे की सर्वांना सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्या, त्यांना स्थायी करा। मॅडम तुम्ही कुठून आल्या, काय म्हणायचं तुम्हाला? मी कदम आशा दिनकर, मुख्याध्यापिका गेवराई, जिल्हा बीड येथून आलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा केली मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेण्यासाठी। शासनाने ह्या ज्या 43 शाळा होत्या त्यानंतर त्यामध्ये वाढ करून 15 शाळांची अजून मान्यता दिली। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा, मुलींच्या शिक्षणाचं गळतीचं प्रमाण जास्त आहे, बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे आणि जन्म मृत्यूचं जे प्रमाण आहे ते मुलींचं खूप कमी आहे। ह्या दृष्टीनं आम्ही मागच्या सरकारमध्ये सुद्धा पंकजा मुंडेंना अनेक वेळा विनंती केली आणि मुलींच्या शिक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा। इथे सर्व कर्मचारी जे आहेत आमच्याकडे तर 90% हे महिला कर्मचारी आहेत आणि आम्ही 17 वर्षापासून तळागाळातल्या निरक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अशा मुलींसाठी खूप मन लावून काम केलेलं आहे सर। आणि मला हे सांगा, जर तुमच्या मागण्या मंजूर नाही केल्या, सरकारने लक्ष नाही दिलं, दुर्लक्षित केल्या, तर तुम्हा सर्व लोकांची समोरची रणनीती काय राहील? आम्ही आमरण उपोषणाला बसणार सर, कारण आम्ही जे काम केलेलं आहे ते इमानतबारी केलेलं आहे। शासनाने आमच्या सेवेचा सन्मान करून आम्हाला सन्मानानं चांगल्या पद्धतीनं आम्हाला KGBना वेतन श्रेणीमध्ये लागू करावं आणि ह्या ज्या शाळा आहेत त्या बंद करू नयेत ही आमची सरकारला विनंती राहील। सरकारला यांनी विनंती केली, आता सरकार किती गांभीर्याने याकडे लक्ष देतं हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे, कारण हे फार लांबून लांबून लोक आलेले आहेत आणि कोणी इथे कोणत्या कार्यक्रमासाठी आलेले नाहीत, आपल्या न्याय हक्कासाठी इथे आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून यांचे प्रश्न प्रलंबित आहे। मायबाप सरकारचं लक्ष नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत, पण अजूनही या लोकांना न्याय मिळाला नाही। अधिवेशनवर अधिवेशन होत असते, मग ते मुंबईला होत असते आणि नागपूरला होत असते। दरवर्षी हे लोक येतात, पण यांच्या मागण्या मंजूर केल्या जात नाही। सरकारला नेमकं करायचं तरी काय? हे प्रश्न त्यांचे का बरं हे ताटकळ ठेवतात? यांचे प्रश्न केव्हा मार्गी लागणार? की फक्त सर्वांनी शिका म्हणायचं आणि हा देश महासत्ताकडे जातोय अशाच सरकार वल्गणा करणार का? खऱ्या अर्थात जर तुम्हाला या देशातील नागरिकांना, मग ते शहरातील असतील, ग्रामीण भागातील असतील, मोठ्या संख्येने आलेल्या या सगळ्या आंदोलनकरांना न्याय देणं हे सरकारचं काम आहे। पोकळ आश्वासनं देऊन कोणाचं पोट भरत नाही। यांची व्यथा, यांची तळमळ हे सांगते आहे की किती दुःखी आहे लोक। आपल्या मुलाबाळांना घरी ठेवून आलेले आहेत, म्हाताऱ्या लोकांना घरी ठेवून आलेले आहेत, उपाशी आलेले आहेत हे लोक अधिवेशनच्या या स्थळावर। इथून धडक देणार आहे त्या विधानसभेवर। सरकारने गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, नाहीतर मग आता लोकसभा राहिलं आहे, विधानसभा राहिलं आहे, याचा फटका सरकारला नक्की पडेल असं या लोकांचं म्हणणं आहे। यात तीळ मात्र शंका नाही। सरकारने लक्ष द्यावं, तात्काळ यांच्या मागण्या मंजूर कराव्यात। पुन्हा हे लोक पुढच्या अधिवेशनमध्ये इथे दिसता कामा नये असं काहीसं करायला पाहिजे। मात्र दिवसागणिक मोर्चावर मोर्चे, आंदोलनावर आंदोलन होतात आहे। लाखोच्या संख्येमध्ये, हजारोच्या संख्येमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात आहे। विविध विषयांना घेऊन लोक आलेले आहेत, पण सरकार लक्ष देत नाही। फक्त एक 15-20 दिवसाचं अधिवेशन केलं म्हणजे सगळं संपलं असं नाही बरं का।
याच्यासाठी सभागृहामध्ये मग त्या आमदारांनी मांडणी केली पाहिजे. या लोकांच्या हक्कासाठी, यांच्या प्रश्नासाठी त्यांच्यासाठी धावून गेलं पाहिजे. आणि आता काहीच उरलं नाही. त्यामुळे यांनी मग हे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे. आणि लोकशाही लोकतंत्रामध्ये संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचं, आंदोलन करण्याचं आणि वेळ प्रसंगी विधान भवनवर धडक देण्याचं, तेच काम आज हे लोक करतात आहे. यांना केव्हा न्याय मिळेल हे तर ते मायबाप सरकार जाणेल आणि ते सर्व करविता जाणेल. पण एक गोष्ट नक्की की आजही हे लोक उपेक्षित आहे. यांना न्याय मिळालेला नाही. यांच्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने स्वतः गंभीर व्हावं आणि गांभीर्याने याची दखल घेत यांना न्याय द्यावं. यांच्या चेहऱ्यावर तर हसू दूर झालेलं आहे. दुःख दिसतात आहे यांच्या चेहऱ्यावर. यांची तळमळ लोकांना का दिसत नाही? सरकार मायबाप लक्ष देत नाही. ज्या दिवशी यांना न्याय मिळेल त्या दिवशी हा देश, हे नागरिक खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले असं म्हणता येईल आणि हा देश सुजलाम सुफलाम झाला असंही म्हणता येईल आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियम या परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरक, कारा न्यूज, नागपूर.